So yesterday we were discussing some of the syllabus. Syllabus of BSc 1. I told you that I will be teaching digital fundamentals. This is the second paper. Yesterday I told you that each subject will have two papers, paper 1 and paper 2. If you have other optional subjects like chemistry, maths, statistics, then each of these subjects will have the two optional paper, two papers compulsory, that is paper 1 and paper 2. So similarly in electronics also you have paper 2, that is digital electronics. ठीक है. And paper 1 is about basic circuit theory, and network analysis. So this paper is related to analog electronics, and this paper 2 is related to digital electronics. Okay, yesterday I told you what is the difference between analog electronics and digital electronics. In analog electronics we have a wide scale, matrix scale, like 0, 1, 2, 9, like this. Okay, for example, decimal number system. Your decimal number system is an example of analog electronics. Correct. Because temperature, in digital electronics you have only two states, either 0 or 1. So it is two states, only two states. In analog electronics you can have n number of states. Because from 0 to 1 you have 0.1, 0.2, 0.3, like this. Correct. So this you can go up to n number of states. Similarly, contradictory in digital electronics you have only two states, either 0 or 1. This is also called as either false or true. Okay. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोनच स्टेट्स आहेत, एक तर हाय लो किंवा फॉल्स ट्रू, अशा प्रकारच्या तुमच्या स्टेट्स आहेत. आता काही ॲडव्हान्टेजेस आहेत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे, काही ॲडव्हान्टेजेस आहेत ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोनच आपण डिजिट्स वापरत असल्यामुळं, फक्त 0 आणि 1चाच वापर करत असल्यामुळं आपल्याला जास्त नंबर लक्षात ठेवायची आवश्यकता पडत नाही. डेसिमलमध्ये आपल्याला 0 to 9 हे सगळे नंबर्स आले, त्याच्यामुळं ह्याचे खूप कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे हे सगळे डिजिट वापरून 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे जर डिजिट वापरले तर ह्याचे खूप कॉम्बिनेशन्स आपण तयार करू शकतो आणि मग ते लक्षात ठेवायला अवघड जातं. त्याच्या उलट ह्याच्यामध्ये डिजिटलमध्ये फक्त बायनरी सिस्टीमच आहे, 0 आणि 1. ठीक आहे. काल मी सांगितलं तुम्हाला की पहिला जो चॅप्टर आहे आपला तो नंबर सिस्टीमच आहे. आपला चॅप्टरच नंबर सिस्टीम्स. आपल्याला माहीत असलेली जी नंबर सिस्टीम आहे ती आपण नेहमी वापरतो, ती डेसिमल नंबर सिस्टीम आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. 0 to 9 त्याच्यामध्ये डिजिट्स येतात,
9 नंतर परत 10 लिहायचं असेल तर परत तेच डिजिट रिपीट करतो आपण. एकावर 0 लिहितो, एकावर 1 लिहितो, एकावर 2 लिहितो. तेच डिजिट्स म्हणजे 0 to 9 मधलेच डिजिट्स आपण परत वापरतो, रिपीटेडली वापरतो आणि त्याच्यापासून पुढचे नंबर आपण तयार करतो. ठीक आहे, ह्याला आपण डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतो. दुसरी जी नंबर सिस्टीम आहे ती आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीममध्ये 8 नंबर्स वापरलेले आहेत, 0 to 7. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 8 आणि 9 वगळलेत. 8 आणि 9 वगळलेले. ठीक आहे, 0 to 7, 7 नंतर काय येतं, डायरेक्टली 10 येतं. 10, 11, 12 असं करत 17पर्यंत येतं. 17 झाली की डायरेक्ट 20च. 18, 19 नाही, कारण 8 आणि 9 नाहीच आहेत त्यात. त्याच्यामुळे 18 आणि 19 वगळून द्यायचे, 20ला डायरेक्ट यायचं. 20, 21, 22, 27पर्यंत. त्यानंतर डायरेक्ट 30च चालू झाला. ह्याला म्हणायचं ऑक्टल नंबर सिस्टीम, जिथं 8च आकडे डिजिट्स वापरले गेलेले आहेत, ऑक्टल. आणि दुसरी एक नंबर सिस्टीम आहे त्याला म्हणतात हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता तुम्हाला अर्थ कळाला असेल हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमचा अर्थ काय. हेक्झा आणि डेसिमल. हेक्झा म्हणजे 6, डेसिमल म्हणजे 10. म्हणजे ही नंबर सिस्टीम आहे ती 16 डिजिटची. याच्यामध्ये 16 डिजिट वापरलेले. त्यातले 10 डिजिट तर आपल्या डेसिमलसारखेच आहेत, 0 to 9. फक्त 9 नंतर आफ्टर 9 ए, बी, सी, डी, ई आणि एफ वापरलेत. आणि एफ नंतर मग 10 आहेत. मग 10, 11, 12 असं करत 19पर्यंत. 19 झाले की परत 1A, 1B, 1C, 1D, 1E आणि 1F. 1F झाल्यानंतर मग 20. मग 20, 21 अप टू 29. परत 29 झाली की परत तसंच 2A, 2B, 2C. म्हणजे 9 नंतर 10 नाही लिहायचं. 29 नंतर 29 नंतर 30 नाही. मध्ये 2A, 2B, 2C, 2D हे सगळे येणार. 2E, 2F आणि मग 30. जसं 9 नंतर डायरेक्टली 10 आलं आहे का, नाही. याच्यामध्ये हे 6 डिजिट्स आलेले ABCD आहे. तसंच 19 नंतर आणि 20च्या आधी हे मध्ये 6 डिजिट्स आलेले तुमचे. हे 6 डिजिट्स आलेले 1A, 1B, 1C, 1D, 1E, 1F. तर ही जी नंबर सिस्टीम आहे ती हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणतात त्याला. ठीक आहे. जसं आपण डेसिमल नंबर सिस्टीमला म्हणतो की त्याचा बेस जो आहे तो 10 आहे, तसं ऑक्टलचा बेस आहे 8, बायनरीचा बेस आहे 2 आणि हेक्साडेसिमलचा बेस आहे 16. ठीक आहे, तर आपण डेसिमलचं कन्व्हर्जन हेक्साडेसिमलमध्ये करू शकतो, हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करू शकतो, ऑक्टलचं कन्व्हर्जन हेक्साडेसिमलमध्ये करू शकतो, हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन ऑक्टलमध्ये करू शकतो, ऑक्टलचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करू शकतो, डेसिमलचं कन्व्हर्जन ऑक्टलमध्ये करू शकतो, बायनरीचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करू शकतो, डेसिमलचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करू शकतो, बायनरीचं कन्व्हर्जन हेक्साडेसिमलमध्ये करू शकतो, हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करू शकतो, बायनरीचं कन्व्हर्जन ऑक्टलमध्ये करू शकतो, ऑक्टलचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करू शकतो. सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स तुम्हाला अलाउड आहेत. ठीक आहे, कुठल्याही नंबर सिस्टीमचं कन्व्हर्जन मी कुठल्याही नंबर सिस्टीममध्ये करू शकतो. तर ह्याचा जो अभ्यास आहे तो आपल्या पहिल्या चॅप्टरमध्ये येतोय, दॅट इज नंबर सिस्टीम्स. मी तुम्हाला फक्त ओळख करून देतोय की आपल्याला कुठले कुठले चॅप्टर्स त्याच्यामध्ये स्टडी करायचे. ठीक आहे. यानंतर दुसरा जो चॅप्टर येतोय तो ह्याला हे म्हणतात आपण कोड्स म्हणतात त्याला. वेगवेगळ्या प्रकारचे कोड्स वापरले जातात. त्यामध्ये आस्की कोड्स आहेत, आस्की कोड्स. ठीक आहे. त्यानंतर 8421 कोड किंवा याला BCD कोड पण म्हणतात, BCD कोड्स.
XS3 codes, XS3 codes, gray codes, वेगवेगळ्या प्रकारची कोडिंग सिस्टीम आहे, नंबरला कोडिंग केलं जातं. ठीक आहे. तर त्या कोड्सला आपण नावं दिलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारे कोडिंग करता येतं. फॉर एक्झाम्पल तुमचा जर अल्फाबेट ए असेल समजा, तर एला त्यांनी कोड दिलेला असतो की हा त्याचा कोड आहे बाबा, 0101101110. ठीक आहे, सॉरी 7 बीट कोड आहे हा. आस्की कोड हा 7 बीट आहे. असं काहीतरी कोड तुम्हाला दिलेला असेल. आपल्याला माहिती आहे 7 बीट कोड कुठनं चालू होतं, 00000000. हे 7 झिरो झाले आणि शेवट काय असणार आहे, 11111111. टोटल कॉम्बिनेशन्स किती होतील, टोटल कॉम्बिनेशन्स किती होतील, 2⁻7. हे बायनरी कोड आहेत ना, 0000 अप टू 1111 सगळे 1. 2⁻7. 2⁻7 म्हणजे 2⁻4 इंटू 2⁻3. 2⁻4 म्हणजे 16. 2⁻3 म्हणजे 8. 16 8 28 असे. म्हणजे एकूण कॉम्बिनेशन्स किती होतील, 128. ठीक आहे. तर प्रत्येक कॉम्बिनेशनला आपण काहीतर अल्फाबेट दिलेलं आहे किंवा काहीतर त्याला हे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एला काहीतर कोड असेल, बीला काहीतर कोड असेल, असं करत झेडपर्यंत आहे. त्यानंतर ए कॅपिटल त्याला वेगळा कोड आहे, बी कॅपिटल त्याला वेगळा कोड आहे, अप टू झेड कॅपिटल त्याला वेगळा कोड आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे सिम्बॉल्स वापरतो, इक्वल टू त्याला काहीतरी वेगळा कोड आहे, स्टार त्याला वेगळा कोड आहे, हॅश, फ्रंट स्लॅश, बॅक स्लॅश ह्याला काहीतरी कोड्स आहेत, ॲड्रेस ॲट ह्याला काहीतरी कोड आहे, अँड ह्याला काहीतरी कोड आहे, डॉलर. असे साईन्स तुम्हाला कीबोर्डवर दिसतात बघा. कॉम्प्युटरचा कीबोर्ड तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुम्हाला अशा वेगवेगळ्या साईन्स दिसतात. त्या प्रत्येक साईनला कोड दिलेला आहे. ठीक आहे, 7 बीट कोड दिलेला आहे. तो 7 बीट कोड म्हणजेच आस्की कोड, त्यालाच आस्की नाव दिलेलं आहे. आस्कीचा अर्थ काय, अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असं त्याचं आस्कीचं फुल फॉर्म आहे. ठीक आहे. तर हा कोड आपण शक्यतो वापरतो आपल्या कॉम्प्युटरमध्ये. आपण जे कीबोर्ड बघतो कॉम्प्युटरचा किंवा आपल्या मोबाईलचा, त्याच्यामध्ये सगळे आस्की कोड्स वापरलेले असतात. तुम्ही ज्यावेळेस ए दाबता, एचं बटन दाबता, त्यावेळेस एचा कोड जो काही कोड असेल तो तुमच्या कंट्रोल रूमला किंवा कंट्रोल युनिटला दिला जातो. ठीक आहे. आपल्याला माहिती कॉम्प्युटरमध्ये आपलं कंट्रोल युनिट आहे, त्या कंट्रोल युनिटला हा कोड पास केला जातो. कंट्रोल युनिटला कळतं की हा कोड आला, याचा अर्थ आहे ए दाबलेला आहे त्यानं, कारण त्याला माहिती एचा कोड काय, बीचा कोड काय, सीचा कोड काय. तुम्ही कुठली की दाबली की त्याचा कोड जनरेट होतो आणि तो कोड सेंड केला जातो कंट्रोल युनिटला, आणि कंट्रोल युनिटला लगेच कळतं की याने कुठली की दाबलेली. ठीक आहे. तर तुमच्या कीबोर्डवरच्या प्रत्येक कीला काहीतरी कोड जनरेट होतो. आता आपल्याला माहिती कीबोर्डमध्ये खूप कीज आहेत, जवळपास 64 कीज आहेत, आणि 64 कीमध्ये काही कीजला आपल्याला ड्युअल फंक्शन दिलेले, डबल त्याचं हे आहेत की तुम्ही शिफ्ट दाबून ती की दाबली तर त्याचा अर्थ चेंज होतो, नुसती ती की दाबली तर त्याचा अर्थ चेंज होतो किंवा त्याचा कोड बदलतो. ठीक आहे. तर शिफ्ट दाबून की दाबली की वेगळा कोड जनरेट होतो, कंट्रोल दाबून काही कीज दाबल्या की वेगळा कोड जनरेट होतो. तर त्याला एक्सटेंडेड कोड म्हणतात, एक्सटेंडेड कोड अजून 128 बाईट्स आहे. हा आपला आस्की कोड 128 कॉम्बिनेशन्स आणि एक्सटेंडेड कोड 128 कॉम्बिनेशन्स, असा एकूण 256
त्याला एक्सटेंडेड आस्की कोड म्हणतात. ई आस्की कोड, एक्सटेंडेड आस्की कोड. त्याच्यामध्ये अजून कोड्स ॲड झालेले आहेत तुमचे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या कोडिंग सिस्टीम्स आहेत. तसंच 8421 कोड आहे, त्याला BCD कोड्स पण म्हणतात. 8421 कोडला बायनरी कोडेड डेसिमल कोड. बायनरी कोडेड डेसिमलचा अर्थ काय? बायनरी कोडेड डेसिमलचा अर्थ काय? बायनरी कोडेड डेसिमल याचा अर्थ तुमचे जे डेसिमल नंबर आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या प्रत्येकाला बायनरी कोड तयार केलेला आहे. 0 म्हणजे 0 0 0 0, बायनरीमध्ये 0ला 0 0 0 म्हटलं, 1ला 0 0 0 1, 2ला 0 0 1 0, 3ला 0 0 1 0 0 3. 3 नसतं. बायनरीमध्ये 1 आणि 0चाच वापर केला जातो. आत्ताच सांगितलं की मी, बायनरी सिस्टीममध्ये फक्त 0 आणि 1 या दोनच डिजिट्सचा वापर केला जातो. इथं तुम्हाला दिसतंय मी फक्त 0 आणि 1च वापरतो, दुसरं काही वापरत नाही. 4ला 0 1 0 0, 5ला 0 1 0 1, 6ला 0 1 1 0, 7ला 0 1 1 1, 8ला 1 0 0 0 आणि 9ला 1 0 0 1. तर डावी बाजू आहे ती डेसिमल नंबर्स आहेत, हे सगळे डेसिमल नंबर आहे. आणि उजवी बाजू जी आहे ती त्याचे बायनरी कोड्स आहेत. प्रत्येक डेसिमल नंबरचे बायनरी कोड्स तुम्हाला दिलेले. ठीक आहे. तुम्ही म्हणताल हे कसं काय 1 0 0 1 म्हणजे 9 कसं काय? तर ह्यातला लॉजिक असं आहे की 1 0 0 1 जसं आपण आता 86 लिहायचं असेल समजा, तर आपण काय म्हणतो, हे 86 म्हणजे ह्यातलं 6चं वेट किती? 6च. ह्या 8चं वेट किती? 80. 8चं वेट किती? 86 मधलं 8 म्हणजे काय? ॲक्च्युली 80. 80 अधिक 6 असं करतो आपण. करेक्ट. तसंच बायनरीमध्ये सुद्धा वेट आहे. पहिल्या डिजिटचं वेट आहे 2⁻0, दुसऱ्या डिजिटचं वेट आहे 2⁻1, तिसऱ्या डिजिटचं वेट आहे 2⁻2, चौथ्या डिजिटचं वेट आहे 2⁻3. आता मला सांगा, एनिथिंग रेस टू 0 इज 1 म्हणजे ह्याचं किती असणार? मल्टिप्लिकेशन किती होणार? 1. बरोबर आहे. जसं आपण डेसिमलमध्ये 987 लिहायचं असेल तर ह्या 7चं वजन किती? 10⁻0. 8चं वजन किती? 10⁻1. 9चं वजन किती? 10⁻2. काय करतो आपण? 10⁻2 म्हणजे 100. 100 गुणिले 9 म्हणजे ह्यातलं 987 मधलं 9 म्हणजे काय? 900. 987 मधलं 8 म्हणजे काय? 10⁻1 म्हणजे 10. 10 × 8 इज 80 आणि 10⁻0 इज 1. 1 × 7 इज 7. अशा प्रकारे आपण 987 लिहिलं. ॲक्च्युली यातलं 9 म्हणजे काय? 900. 8 म्हणजे काय? 80 आणि 7 म्हणजे काय? तर 7च आहे. येतं आहे लक्षात? 987 मी डेसिमलमध्ये कसं त्याला बायफर्केट केलं. 9 म्हणजे 900, 8 म्हणजे 80, 7 म्हणजे 7. 900 अधिक 80 अधिक 7 म्हणजेच 987. तसंच बायनरीमध्ये सुद्धा तुम्ही त्याला वेट देऊ शकता. आता डेसिमलमध्ये मी काय लिहिलं होतं? 10⁻0, 10⁻1, 10⁻2. बायनरीमध्ये काय लिहिणार मी? 2⁻0, 2⁻1, 2⁻2, 2⁻3. कारण बायनरी नंबर सिस्टीमचा बेस किती? 2. कारण 2च डिजिट आहेत ना त्यात, 2च डिजिट आहेत. डेसिमल नंबर सिस्टीममध्ये 10 डिजिट आहेत म्हणून 10चा बेस घेतला होता. ऑक्टल नंबर सिस्टीम म्हणजे 8चा बेस आहे, कारण 8 डिजिट्स आहेत ऑक्टलमध्ये, 0 to 7.
मग तिथं मी 8⁻0, 8⁻1, 8⁻2 असं लिहिणार. येते का लक्षात? हां, आता मी 2⁻0 म्हणजे किती? एनिथिंग रेस टू 0 इज 1, 1 into 1 इज 1, 2⁻1 इज 2, into 0 इज 0, प्लस 0, 2⁻2 इज 4, 4 into 0 इज 0, 2⁻3 इज 8, 8 into 1 इज 8, 8 अधिक 0 अधिक 0 अधिक 1 म्हणजे किती झालं? व्हेरीफाय करून तुम्हाला दाखवलं. 1001 म्हणजे 9. येते का लक्षात? ठीक आहे. अजून दुसरं कुठलं पण घ्या. 4, 5 घ्या. 5 बघा, आपल्याला माहिती 1, 2, 4, 8 कितीनं मल्टिप्लाय करायचं? 2⁻0 म्हणजे 1, 2⁻2, 2⁻1 म्हणजे 2, 2⁻2 म्हणजे 4, 2⁻3 म्हणजे 8, 8 मल्टिप्लाय करा. पण 0ला मल्टिप्लाय केलं तरी 0चं उत्तर राहणार आहे. म्हणजे फक्त जिथं 1 आहे तेवढेच ॲड करायचे, जिथं 0 आहे ते ॲड करायची गरजच नाही, कारण तिथं उत्तर 0च राहणार आहे. बरोबर आहे. 4 गुणिले 1 4, अधिक 1 गुणिले 1 1, 4 अधिक 1 5. करेक्ट. 7 बघा, इथं बघा, इथं 1, 2, 4, 8 हे सोडूनच द्यायचं, 0 इथं. 4 अधिक 2 अधिक 1, 4 आणि 2 6, अधिक 1 7. येते का लक्षात? बायनरी कोड अशा प्रकारे लिहिला जातो. ठीक आहे. अजून एखादा आपण एक्झाम्पल घेऊ. समजा 8 डिजिट बायनरी कोड लिहिला मी. वन 0110 म्हणजे किती असं जर विचारलं की डेसिमल किती? अगदी सोपं आहे. मगाशी सारखंच 1, 2, 4, 8, 16, 32, 64 आणि 128. डबल डबल करत जायचं. कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला? हा जर 1 असेल तर ह्याला 128नं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 128. हा 0 आहे ते सोडून द्यायचं. जिथं जिथं 0 लिहिलेलं आहे मी ते आकडे सोडून द्यायचे. फक्त 1 जिथं आहे तेवढे ॲड करायचे. 128 अधिक 32 अधिक 16 अधिक 4 अधिक 2, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 2 22ला 2 हातचे आले 2, 2 आणि 3, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 182. करेक्ट. तुम्हाला जर मी विचारलं की बाबा 36चा बायनरी काय येणार, याचं मला बायनरीमध्ये लिहून दाखवा. कसं लिहिणार? व्हेरी इझी. हे अगोदर हे लिहून ठेवायचं. 1 2 4 8 16 32 64 आणि 128. मला सांगा 36 म्हणजे काय? 32 अधिक 4. फक्त इथं 1 1 लिहा, बाकी सगळे 0 करा. बरोबर आहे का? 0 0 1 0 0 1 0 0, 36चा कोड झाला. किती सोपं आहे बघा. ठीक आहे. मी जर म्हटलं आता तुम्हाला, मला 76चा कोड सांगा काय? 76चा कोड सांगा किती येईल? येईल का करता तुम्हाला? वह्या ठेवा जरा बरोबर, वही पेन बरोबर राहू देत जावा. मी असं मध्ये काही पण विचारत असतो, तुम्हाला ते लगेच तिथल्या तिथं करता आलं पाहिजे. 76 म्हणजे काय? 64 अधिक 12, 64 अधिक 12 म्हणजे 64 अधिक 8 अधिक 4, 64 अधिक 8 अधिक 4, एवढेच फक्त 1 लिहायचे. 01001100. बाकीचे सगळे 0 लिहून टाकायचे. 01001100 हा कोड झाला, बायनरी कोड.
ठीक आहे. बायनरी कोड दिला तर त्याचं रूपांतर आपल्याला डेसिमलमध्ये करता आलं पाहिजे. डेसिमल कोड दिला तर त्याचं रूपांतर आपल्याला बायनरीमध्ये करता आलं पाहिजे. फार सोपं आहे. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. अगदी सोप्या पद्धतीनं आपण करू शकतो. बरोबर आहे. समजा मी तुम्हाला दिलं समजा असं गृहीत धरा, मला 181 ह्या डेसिमलचा मला बायनरी कोड काढून दाखवा, काय येतं सांगा. 181. एकशे 81 म्हणजे 128. समजा अधिक 64 जर केले मी तर किती होते? 8 आणि 4 12, नाही 192 होते. मग पुढे जाते म्हणजे 64 ॲड करून उपयोग नाही. 128 अधिक 32 केला, 8 आणि 2 10, 3 आणि 3 6. अजून किती कमी पडतात आपल्याला? 21 कमी पडते. मग अधिक 16 केलं, अधिक 16, आता 16 किती राहिले? 5, अधिक 4 आणि अधिक 1, 16, 128, 32, 8 लागत नाही आपल्याला, 2 पण लागत नाही. म्हणजे कोड काय होईल? 1 0 1 1 0 1 0 1. हा झाला बायनरी कोड. येते लक्षात? 181चा कोड मी कसा काढला? 128 अधिक 32 अधिक 16 अधिक 8, नाही सॉरी, अधिक 4 अधिक 1. कन्फर्म करा. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, 20 आणि 1 21, 21ला 1 हातचे आले 2, 3 आणि 2 5, 5 नाही सॉरी 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 2 8. करेक्ट. 128 अधिक 32 अधिक 16 अधिक 4 अधिक 1. कुठलाही नंबर घ्या तुम्ही, त्याचं कॉम्बिनेशन इथं तयार होतं, लगेच तयार होतं. जे नंबर्स लागतात आपल्याला ॲडिशनमध्ये तेवढेच फक्त 1 लिहायचे, जे लागत नाहीत नंबर्स ते 0 लिहून टाकायचे. झाला कोड तयार आपल्याला लगेच बायनरी. एका मिनिटात तयार झाला. ह्याला मॅन्युअल ऑपरेशन म्हणायचं. म्हणजे हातानं आपण हँड कोडिंग करू शकतो लगेच. तर अशा प्रकारचे कोडिंग सिस्टीम्स वापरले जातात. ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून काही दिले होते तुम्हाला. 8421 कोड, सॉरी हा 8421 कोड आहे किंवा बायनरी कोड. त्यानंतर आस्की कोड झाला आपला. एक्सेस 3 कोड एक आहे प्रकार. आणि ग्रे कोड पण आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारची कोडिंग सिस्टीम्स आपल्याकडं इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरले जातात. ठीक आहे. त्याचा एक चॅप्टर आहे आपल्याला कोडिंग सिस्टीम्स म्हणून. तर तो पण आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जस्ट मी तोंड ओळख करून देतो की कुठले कुठले चॅप्टर्स आपण स्टडी करणार आहे. पहिला आहे नंबर सिस्टीम. मगाशी सांगितल्याप्रमाणे डेसिमल नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम अँड देअर इंटर कन्व्हर्जन्स. एका सिस्टीमचा नंबर दुसऱ्या सिस्टीममध्ये कन्व्हर्ट करायचा, दुसऱ्या सिस्टीमचा नंबर इकडच्या तिसऱ्या सिस्टीममध्ये कन्व्हर्ट करायचा. हे सगळं कन्व्हर्जन्स आपल्याला करता आली पाहिजे. तो एक चॅप्टर झाला, पहिला चॅप्टर. दुसरा चॅप्टर जो आहे तो कोडिंगचा. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये आस्की कोड्स आले, एक्सेस 3 कोड आले, 8421 कोड आले म्हणजे BCD कोड आले, ग्रे कोड्स आले. असे वेगवेगळ्या प्रकारचे कोड्स आहेत त्यामध्ये. हा दुसरा चॅप्टर झाला. आणि तिसरा जो चॅप्टर आहे तो लॉजिक गेट्स आहे. लॉजिक गेट्स. काल मी तुम्हाला अगदी इंट्रोडक्टरी दिलं होतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे बेसिक गेट्स आहेत. 3 प्रकारची बेसिक गेट्स आपण वापरतो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. एक आहे तो ऑर गेट, दुसरा आहे तो अँड गेट. हे सगळं तुम्हाला 12वीला झालेलं आहे, परंतु आपण परत रिवाईज करणार. तिसरा आहे तो नॉट गेट. ह्यालाच आपण दुसरं एक नाव दिलेलं आहे इन्व्हर्टर. ठीक आहे.
तर ऑर गेटचा मी काल सिम्बॉल काढून दाखवला होता तुम्हाला की असा असा सिम्बॉल आहे ऑर गेटचा. याला इनपुट्स आहेत, कमीत कमी दोन इनपुट म्हटलं मी, जास्तीत जास्त n नंबर ऑफ इनपुट्स, कमीत कमी दोन इनपुट्स तर असतातच ऑर गेटला, आणि एक आउटपुट, कंपल्सरी एकच आउटपुट, ह्याला आउटपुट म्हटलं जातं. आणि ही साईड ती इनपुट्स आहे. हे ऑर गेट झालं. तर ऑर गेटचा सिम्बॉल मी सांगितला होता, प्लस साईन आपण वापरतो. ए ऑर बी म्हणायचं असेल तर मी कसं लिहितो, ए प्लस साईन वापरतो, ए ऑर बी असं लिहितो. दुसरा जो गेट आहे तो अँड गेट आहे. अँड गेटला सिम्बॉल असा आहे, ही सरळ लाईन आहेत, ह्या तीन लाईन सरळ आहेत आणि इथं असा बेंड आहे. याला सुद्धा दोन इनपुट्स आहेत आणि एक आउटपुट आहे. अँड गेटला सुद्धा कमीत कमी दोन इनपुट्स आणि एक आउटपुट कंपल्सरी. ठीक आहे. अँडसाठी आपण डॉट चिन्ह वापरतो, म्हणजे ए अँड बी म्हणायचं असेल तर आपण ए डॉट बी असं लिहितो. याचा अर्थ ए अँड बी असा अर्थ. आणि तिसरं जे गेट आहे ते नॉट गेट आहे. नॉट गेट हे सिंगल इनपुट गेट आहे, सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट. ठीक आहे. इथे एकच इनपुट वापरली जाते, त्याला मी ए म्हणतो आणि आउटपुटला वाय म्हणतो. तर नॉट गेट काय करतं, जी तुम्ही इनपुट दिलेली त्याला उलटं करतं. समजा 1 असेल तर 0 करतं आणि 0 असेल तर 1 करतं, म्हणजे एला उलटं करतं. इन्व्हर्जन ऑफ ए. वाय इज इन्व्हर्जन ऑफ ए. करेक्ट. तर अशा प्रकारे आपण त्याला नावं पण दिलेले आहेत, सिम्बॉल्स पण दिलेले आहेत. तर हे बेसिक गेट्स झाले. ह्या बेसिक गेट्सपासून तुम्ही डेराइव्ह गेट्स तयार करू शकता. तुम्ही म्हणताल बेसिक गेट्स जे आहेत, आता समजा ऑर गेट आपण घेतलं पहिलं, ऑर गेट. ठीक आहे. तर मी काल तुम्हाला ऑर गेटचा सिम्बॉल पण सांगितला होता आणि ट्रुथ टेबल पण सांगितलं होतं. आपण परत एकदा बघू. हे ए इनपुट आहे, हे बी इनपुट आहे आणि हे वाय आउटपुट आहे. तर याचं ट्रुथ टेबल असं आहे, ए बी आणि वाय. जर दोन्ही 0 असतील तर वाय पण 0. दोन्हीपैकी एक इनपुट 1 असेल तरी वाय 1, ए 1 असेल बी 0 असेल तरी वाय 1, आणि दोन्ही 1 असतील तरी वाय 1. आता तुम्ही म्हणताल 1 ऑर ए, सॉरी ह्याला काय म्हणणार आपण, पहिल्या कॉम्बिनेशनला 0 ऑर 0, 0, 0 ऑर 1, 1, 1 ऑर 0, 1, 1 ऑर 1, 1. आलं लक्षात. 0 म्हणजे नो म्हटलं मी आणि 1 म्हणजे यस. नो नो नो, नो यस यस, यस नो यस, यस यस यसच. हे झालं ऑर गेट. तुम्ही म्हणता हे मी हे दाखवणार कसं आपल्या, मला जर समजा ह्याच्यामध्ये दाखवायचं असेल, आपल्या इलेक्ट्रिकल डायग्रॅममध्ये दाखवायचं असेल तर तुम्ही कसं दाखवणार. अगदी सोपं आहे. समजा मी बॅटरी घेतली आहे, ह्या काही बॅटरी, ठीक आहे, आणि इथं स्विच वापरली मी, 2 स्विच वापरले. एका स्विचला ए नाव दिलं आणि दुसरं एक स्विच आहे त्याला मी बी नाव दिलं, आणि हे स्विच नंतर इथे बल्ब LED लावला मी, LED बल्ब. असं सर्किट पूर्ण केलं. बल्ब लागला की आपण 1 म्हणणार, बल्ब नाही लागला तर आपण 0 म्हणणार. सिंपल अगदी. करेक्ट. स्विच ऑफ आहे तर आपण 0